आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील आदर्श गाव बनगरवाडी येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे श्री विठोबा देवाची भव्य यात्रा उत्साहात भरवण्यात येणार आहे। गुरुवारी दिनांक 19 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजता महापूजेनंतर दुपारी 2 वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी 5 वाजता आरती होणार आहे। शुक्रवारी दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 9 वाजता ग्रामस्थ बनगरवाडी यांच्या वतीने पारंपरिक गजी नृत्य सादर करण्यात येणार असून दुपारी 2 वाजता तुकाराम ज्ञानेश्वर बनगर खोत यांच्या सौजन्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। शनिवारी दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 9 वाजता गजी नृत्याचा कार्यक्रम होणार असून दुपारी यात्रा सुरू झाल्यापासून चालत आलेल्या परंपरेनुसार महाप्रसाद जेवण आयोजित करण्यात आले। या महाप्रसादाचे सौजन्य श्री तानाजी विठोबा बनगर शेठ आणि श्री दिलीप विठोबा बनगर शेठ यांचे आहे। रविवारी दिनांक 22 मार्च रोजी दुपारी 3 वाजता बनगरवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असून रात्री 9 वाजता कोल्हापूर येथील ऑर्केस्ट्रा धडाकाचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे। सोमवारी दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत पालखी सोहळ्याने यात्रेची सांगता होणार असून बनगरवाडी आणि वरकुटे मलवडी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थांनी केले आहे। बनगरवाडी गावचं आराध्य दैवत आणि ग्रामदैवत विठोबा देवाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होणार आहे। गेले 18 वर्ष या यात्रेचा अखंडितपणे ही यात्रा चालू आहे। त्याच पद्धतीने याही वर्षी या यात्रेचं 18व्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना या यात्रेला या असणाऱ्या भागातील नवसाला पावणारा विठोबा देव म्हणून या असणाऱ्या देवाकडे बघितलं जातं। या असणाऱ्या देवाची श्रद्धा, आपल्या या देवाचा असणारा गुलाल कपाळाला लावून माझा असणारा या बनगरवाडीतील आणि या पंचक्रोशीतील बांधव मुंबई असेल, पुणे असेल, काळ्यारान असेल, दुकान असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक वर्षी या यात्रेच्या दरम्यान येतो आणि देवाला असणारा आपलं बाकीच सांगतो आणि हा खरोखरच विठोबा त्यांच्या असणाऱ्या बाकीतीला हाक देऊन त्यांची पूर्णपणे श्रद्धा मानून घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कायमस्वरूपी आशीर्वाद रूपी प्रेम देऊन ही विठोबा कायमस्वरूपी त्यांना पावत असतो। अशा नवसाला पावणाऱ्या विठोबा देवाची यात्रा 19 तारखेला पाडव्याच्या दिवशी, जो चैत्र महिन्यातील नवीन असणारा वसंत ऋतूमध्ये येणारा सण पाडवा, या दिवशी या देवाची यात्रा मोठ्या दिमागात होते। बनगरवाडी म्हटलं की बनगरांचं गाव असं म्हटलं जातं, परंतु इथं असणारे सर्वच बनगर, वाघमोडे, शिंगाडे, दोलताडे, काळे, ढेरे, वनमाने, त्याचबरोबर अनेक असणारे लोकांना, काळे, या सर्वांना एकत्रित घेऊन या असणाऱ्या उत्साहामध्ये यात्रा पार पडली जाते। खरं बघितलं गेलं तर पहिल्या वर्षापासून ते 18व्या वर्षापर्यंत या 1-2 माणसाच्या नुसत्या सुरुवातीला ही यात्रा सुरू होत होती। त्यामध्ये प्रामुख्यानं कैलासवासी अण्णासाहेब बनगर पंच असतील, कैलासवासी हनुमंत बनगर मामा यांच्या प्रेरणेतून आणि त्याच्यानंतर आगतराव बापू असतील, दादा बनगर बुवा असतील आणि सर्वच त्या ठिकाणी सदाभाऊ भारतनाना सदासाहेब आणि यांच्यासह सर्वच मंडळी उत्साहामध्ये या ठिकाणी यात्रा पार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या पहिल्या यात्रेला पालखी बनगरवाडीच्या गावातून या विठोबाच्या बनामध्ये आणली जाते आणि तिथून पुढे 3 दिवस या असणाऱ्या बनामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी मग गजे असतील, धनगर समाजाचं एक पारंपरिक नृत्य गजे असेल, ते गजेचं या ठिकाणी सांस्कृतिक दर्शन केलं जातं। त्याचबरोबर मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला जातो आणि शेवटच्या दिवशी 24 तारखेला ही पुन्हा या असणाऱ्या देवाची पालखी या असणाऱ्या विठोबा वनातून विठोबा मंदिराला प्रदर्शन घालून पुन्हा एकदा ती पालखी बनगरवाडी गावामध्ये गेली जाते आणि येणारा पूर्णपणे भाविक हा पूर्णपणे महाराष्ट्राच्या आणि कानाकोपऱ्यामध्ये असणारा अनेक भाविक या यात्रेला मोठ्या उत्साहात येतात। आज या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात आणि आम्हाला यात्रा तुमच्या माध्यमातून, मान चौफेरच्या माध्यमातून आमच्या असणाऱ्या भाविक भक्तापर्यंत, त्याचबरोबर या असणाऱ्या पंचक्रोशीतील बाहेर गावांमध्ये असणाऱ्या सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण स्वतः संपादक बापूसाहेब मिसाळ पोहोचवत आहेत। याबद्दल तुमचं पुण्यपणे आभार मानतो आणि सर्वांनी या यात्रेसाठी येऊन या यात्रेची शोभा वाढवावी असे मी सर्वांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो। विठोबाच्या नावानं सांगतो। सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बनगरवाडी गाव एकमेव गाव, एक धनगर समाजाचं गाव, संपूर्ण गाव धनगर समाजाचं या ठिकाणी आहे आणि विठोबा देव आमचा सर्वांचा ग्रामदैवत म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी मानलेला आहे आणि गेले 18 वर्षे या गावामध्ये अति उत्साहात
गुढीपाडव्यापासून 5 दिवस यात्रा अगदी मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी पार पडत आहे आणि याही वर्षी या देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सदाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे गेले 18 वर्षे अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये या विठोबाची यात्रा पारंपरिक पार पडते आहे आणि 2-3 दिवस गजी मंडळ आणि अशी 5 दिवस या देवाची यात्रा चालत आहे. या देवाकरता या गावातल्या लोकांनी, बनगर या लोकांनी 18 एकर क्षेत्र या देवासाठी अर्पण केलेलं आहे. या तालुक्यामध्ये कुठल्याही देवाला एवढं मोठं बन एक 18 एकराचा या ठिकाणी त्यांनी या देवासाठी दान केलेलं आहे. या देवाची ख्याती अशी आहे, नवसाला पावणारा, हाकेला धावणारा विठोबा देव अशी या देवाची ख्याती आहे. आणि गेली 18 वर्षे या यात्रेमधला एक दिवस तानाशेठ बनगर आणि दिलीप शेठ बनगर यांनी अन्नदान करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी गेले 18 वर्ष ठेवलेला आहे. आणि इथून पुढे सुद्धा जेवढे दिवस त्यांना या ठिकाणी इच्छा होईल एवढे दिवस त्यांनी अन्नदान या ठिकाणी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्यांचे आम्ही या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि या यात्रा कमिटीमध्ये ज्येष्ठ नेते या ठिकाणी कार्यकर्ते अण्णापंच बनगर, कैलासवासी हनुमंत बनगर यांनी या ठिकाणी भरपूर योगदान दिलेलं आहे. त्यांच्यानंतर आता आगतराव कृष्ण बनगर, दादासाहेब यशवंत बनगर आणि सर्व टीम, सदाभाऊ बनगर असतील, सदासाहेब बनगर असतील, सर्व लोक या ठिकाणी, सचिन हनुमाने आहेत, अमोल बनगर, आता त्यानंतर या ठिकाणी सर्व यात्रेचा हिशोब किताब गेले 5-7 वर्ष त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर बघत आहेत. या गावाची परंपरा अतिशय खेळीमेळीत आहे. कुठलंही राजकारण असो काय असो तेवढ्यापुरतं, त्यानंतर सगळं विसरून जाऊन या एकमेकांच्या सुखादुखात नांदणार एकमेव गाव आणि या ठिकाणी अन्नदान करणारं गाव. बनगरवाडी एकमेव गाव आहे तालुक्यात. त्या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असो आणि कुठलाही दुःखाचा कार्यक्रम असो, सगळं गाव त्यामध्ये आज हे दुखोटा पाळते आणि सुखामध्ये सुद्धा सर्व गाव सामील होते. आणि पूर्ण तालुक्यातील या ठिकाणच्या लोकांना विनंती आहे, 19 तारखेपासून 5 दिवस या विठोबाची यात्रा मोठ्या उत्साहात भरणार आहे. सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावं एवढेच या ठिकाणी विठोबा देवाच्या चरणी प्रार्थना करतो. विठोबाच्या नावानं चांग बने. बनगरवाडी गावचं आराध्य दैवत आणि ग्रामदैवत विठोबा देवाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होणार आहे. गेले 18 वर्ष या यात्रेचा अखंडितपणे ही यात्रा चालू आहे. त्याच पद्धतीने याही वर्षी या यात्रेचं 18व्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना या यात्रेला या असणाऱ्या भागातील नवसाला पावणारा विठोबा देव म्हणून या असणाऱ्या देवाकडे बघितलं जातं. या असणाऱ्या देवाची श्रद्धा, आपल्या या देवाचा असणारा गुलाल कपाळाला लावून माझा असणारा या बनगरवाडीतील आणि या पंचक्रोशीतील बांधव, मुंबई असेल, पुणे असेल, काळ्यारान असेल, दुकान असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक वर्षी या यात्रेच्या दरम्यान येतो आणि देवाला असणारा आपलं बाकीत सांगतो. आणि हा खरोखरच विठोबा त्यांच्या असणाऱ्या बाकीतीला हाक देऊन त्यांची पूर्णपणे श्रद्धा मानून घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कायमस्वरूपी आशीर्वाद रूपी प्रेम देऊन ही विठोबा कायमस्वरूपी त्यांना पावत असतो. अशा नवसाला पावणाऱ्या विठोबा देवाची यात्रा 19 तारखेला पाडव्याच्या दिवशी, जो चैत्र महिन्यातील नवीन असणारा वसंत ऋतूमध्ये येणारा सण पाडवा, या दिवशी या देवाची यात्रा मोठ्या दिमागात होते. बनगरवाडी म्हटलं की बनगरांचं गाव असं म्हटलं जातं, परंतु इथं असणारे सर्वच बनगर, वाघमोडे, शिंगाडे, दोलताडे, काळे, ढेरे, वनमाने, त्याचबरोबर अनेक असणारे लोकांना, काळे, या सर्वांना एकत्रित घेऊन या असणाऱ्या उत्साहामध्ये यात्रा पार पडली जाते. खरं बघितलं गेलं तर पहिल्या वर्षापासून ते 18व्या वर्षापर्यंत या 1-2 माणसाच्या नुसत्या सुरुवातीला ही यात्रा सुरू होत होती. त्यामध्ये प्रामुख्यानं कैलासवासी अण्णासाहेब बनगर पंच असतील, कैलासवासी हनुमंत बनगर मामा यांच्या प्रेरणेतून आणि त्याच्यानंतर आगतराव बाप्पा असतील, दादा बनगर बुवा असतील आणि सर्वच त्या ठिकाणी सदाभाऊ भारतनाना, सदासाहेब आणि यांच्यासह सर्वच मंडळी उत्साहामध्ये या ठिकाणी यात्रा पार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या पहिल्या यात्रेला पालखी बनगरवाडीच्या गावातून या विठोबाच्या बनामध्ये आणली जाते आणि तिथून पुढं 3 दिवस या असणाऱ्या बनामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी मग गजे असतील, धनगर समाजाचं एक पारंपरिक नृत्य गजे असेल, ते गजेचं या ठिकाणी सांस्कृतिक दर्शन केलं जातं. त्याचबरोबर मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला जातो आणि शेवटच्या दिवशी 24 तारखेला ही पुन्हा या असणाऱ्या देवाची पालखी या असणाऱ्या विठोबा वनातून विठोबा मंदिराला प्रदर्शन घालून पुन्हा एकदा ती पालखी बनगरवाडी गावामध्ये गेली जाते आणि येणारा पूर्णपणे भाविक हा पूर्णपणे महाराष्ट्राच्या आणि कानाकोपऱ्यामध्ये असणारा अनेक भाविक या यात्रेला मोठ्या उत्साहात येतात
आज या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात आणि आम्हाला यात्रा तुमच्या माध्यमातून मान चौफेरच्या माध्यमातून आमच्या असणाऱ्या भाविक भक्तापर्यंत, त्याचबरोबर या असणाऱ्या पंचक्रोशीतील बाहेर गावामध्ये असणाऱ्या सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण स्वतः संपादक बापूसाहेब मिसाळ पोहोचवत आहेत. याबद्दल तुमचं पुण्यपणे आभार मानतो आणि सर्वांनी या यात्रेसाठी येऊन या यात्रेची शोभा वाढवावी असं मी सर्वांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो. विठोबाच्या नावानं सांगतो. या ठिकाणी बनगरवाडी गाव हे अतिशय सुंदर आणि स्वच्छ गाव आहे आणि या गावाच्या कुशीमध्ये हे असं आम्हा सर्वांचं आराध्य दैवत आणि नवसाला पावणारं, हाकेला धावणारं हे विठोबा देवस्थान आहे. हे मान तालुक्याच्या शेवटच्या टोकाला बनगरवाडी गाव असणारं या गावामध्ये सालाबादप्रमाणे ह्या वर्षी पाडव्यानिमित्त या विठोबा देवस्थानाची मोठ्या प्रमाणात यात्रा आणि उत्साहामध्ये भरलेली असते. या यात्रेच्या निमित्तानं आपण जे कार्यक्रम गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 2 वाजता पालखी मिरवणूक म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये निघत असते या ठिकाणी आणि त्या पालखीचा मार्ग आपण बनगराळे ते पाण्याची टाकी अहिल्या चौक या मार्गे आपण मोठ्या प्रमाणात सर्वांनी एकत्र होऊन त्या ठिकाणी पालखी आपण मिरवणूक काढणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत गजाचा कार्यक्रम 20 तारखेला आहे. तो कार्यक्रम बनगरवाडी ग्रामस्थाच्या आणि यात्रा कमिटीच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमा दिवशी महाप्रसादाचं नियोजन तुकाराम ज्ञानेश्वर बनगर खोत शेठ यांनी त्या दिवशीचा महाप्रसादाचा गोडवा नैवेद्य ठेवलेला आहे. 21 तारखेला बनगरवाडी ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं गजाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्या दिवशी सालाबादप्रमाणे या ठिकाणी 17 वर्ष सलग ज्यांनी जेवण दिलं तसे आपल्या गावचे सुपुत्र तानाजी विठोबा बनगर शेठ, दिलीप विठोबा बनगर शेठ या दोन्ही भाविकाच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम या वर्षी 18व्या वर्षी देण्यात येत आहे. त्याचबरोबर बनगरवाडी ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी मांसाहारी कार्यक्रम वार रविवार 22 तारखेला ठेवण्यात आलेला आहे. संध्याकाळी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आणि त्या दिवशी यात्रेची सांगता म्हणून संध्याकाळी ऑर्केस्ट्रा धडाका म्हणून या ठिकाणी सर्वांचं मनोरंजनासाठी आपण ठेवलेलं आहे. आणि 23 तारखेला सकाळी हा पालखीचा यात्रेचा समारोप होऊन बनगरवाडीला हे पालखीची मिरवणूक बनगरवाडीमध्ये जाणार आहे. आणि त्याचबरोबर आम्ही एक छोटासा निर्णय असाही घेतो म्हणजे यात्रेमध्ये बदल म्हणून की एक ताटाचा आमचा एक प्रोग्राम असतो. आपल्या बनगरवाडी गावचा ताटाचा प्रोग्राम असतो. ज्यांना बनेल किंवा ज्यांना घडेल अशा पद्धतीने ज्यांनी जितकं होईल अशा 10, 20, 30, 40, 50 लोकांनी पालखीच्या बरोबर आपली ताटं काढायचे. हलग्या वगैरे फटाक्या गुलालाच्या आतषबाजीमध्ये आपली पालखीच्या वेळची मिरवणूक काढण्याचं आम्ही युवकांनी ठरलं आहे. ज्यांना सहभाग घेऊ वाटतोय अशाने त्यामध्ये सहभाग घेऊन त्या मिरवणुकीमध्ये त्या पालखीमध्ये आपण सहभाग होऊन मोठ्या प्रमाणात यात्रा उत्साहामध्ये पार पाडायचे. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. बापूसाहेब बनगर या ठिकाणी आमच्या गावचे ग्रामदैवत श्री विठोबा आणि ह्या विठोबा देवस्थानचं फार पूर्वीपासून या ठिकाणी या पाडव्याला आणि दसऱ्याला नेहमीप्रमाणे यात्रा भरते. परंतु आमच्या गावकऱ्यांच्या ह्याच्यातून पाडव्याच्या यात्रेचं 2004 पासून खूप मोठं असं नियोजन करण्यात येत आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत यात्रा व्यवस्थितपणे भरता आणि सर्व यात्रेकरून त्याचा लाभ घ्यावा. या ठिकाणी देवाचे भक्त म्हणून हे बनगरवाडी असेल, कटपळ बनगरवाडी असेल, रेवणाळ बिरणाळ या ठिकाणी सुद्धा आमचे आपले बनगर समाजी लोक आहेत. पुन्हा तसेच आंबेवाडीला आहेत, नंदेश्वर बोसर चोपडी इथंपर्यंत ह्या गावची बनगर लोक विस्तारले आहेत. ती लोक सुद्धा सगळी यात्रेला येत असतात. तर या वरकुटे मल्लवडी बनगरवाडी आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी आणि सर्व समाज बांधवांनी ह्या यात्रेचा आमचा आनंद घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आणि एवढीच विनंती आहे. धन्यवाद. मानसोफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.